आपल्यासोबत आहेत कोल्हापूरचे कोळसे पाटील कुटुंबीय आणि त्यांच्या बाजूलाच बसलेले आहेत पुण्याचे कारखानीस कुटुंबीय. विश्रांतीला जाण्यापूर्वी यांनी बराच गोंधळ घातला. नाही गोंधळ कशासाठी तो सांगायला हवाय ना, काय झालंय हे मध्ये मध्ये बोलत होते. पुण्याचं नाही एक महत्वाचं आहे. नाही मला जमणार नाही ते महत्वाचं नाही. मगाशी तुम्ही पुण्याचं नाव काढलं. एक सेकंद मी त्यांना ब्रेकला जाण्यापूर्वी प्रॉमिस केलं होतं की हा गोंधळ मी समजून घेण्याचा प्रयत्न करेन. अजूनही माझ्या लक्षात आलं नाही. आता तरी मला शांतपणे सांगा. ठीक आहे, पहिला मान तुमचा. तुम्ही कोल्हापूरच्या आहात ना? कसं आहे, मी आहे आप्पाची आपली. हा बर. आणि ही माझी पोरगी मधू. बर. आणि हिचा कार्टीचा जीव आहे त्या चंद्रकांत. हा म्हणजे मधूचा जीव माझं नाव आहे. बरं चॅन म्हणते. बरं, माझ्या वडिलांना आवडत. जरा तरी छान दिसतो का? म्हणजे आमच्याकडे कसं चायनीज कसं काही नाव ठेवतात पोराचं? कारखानीच येत नाही. चंद्रकांत नाव आहे, आम्ही त्याला कांता म्हणतो. छान नाव ठेवलंय. माझं नाव बरं. मला सांगा मग आता तुमचं म्हणणं काय, कसं असणं अपेक्षित आहे त्याने? आमचं म्हणणं एवढंच आहे की माझ्या पोरीनं या मुलाबरोबर लग्न करू नये. का बरं? कारण सांगा कशामुळे? कारण एक नाही अनेक आहेत. बर. एक तर यांच्या नवऱ्याचा गातागाळा आहे. बर. आणि आमच्या घरात कुणी पण गाणार नाहीये. बर. तरी सुद्धा मला गाण्याची आवड आहे. माझ्या पोरीला मी गाणं शिकवलं. बर. पहिला मुद्दा हा आहे. दुसरा मुद्दा हा आहे की या बाईच्या कानात फलटे. कोणाच्या? या तुमच्या विहीणबाईंच्या? बर. उलट बरं आहे ना मग. पण ते महत्वाचं नाहीच आहे. पहा ना, लग्न त्याच्याशी होणार आहे. लग्न हे करणार आहेत ना. आणि तिसरा मुद्दा म्हणजे पैसा. कमी आहे त्यांच्याकडे? नाही, जास्त आहे. जास्त. आम्हाला पण जास्त आहे, त्यांना पण जास्त आहे. त्यामुळे जगी जास्त झाली जरा. हा तुमचा प्रॉब्लेम आहे. तुझं नाव मधू आहे, तुला तो आवडतो चॅन. तुझं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की ह्यांनी आपापले वाद मिटवावेत आणि आमच्या दोघांचं लग्न लावून द्यावं. बरोबर. थांबते, नंतर पकडा हात. आधी मला सांग पूर्ण. तुमचं लग्न लावून द्यावं. का आवडतो तुला तो एवढा? काय त्याचं कारण आहे? जाऊ दे, ते तुम्हाला सांगायची गरज नाहीये, ते तुम्ही बघा ना. बरं, आता तुझी आई. मी याची आई. बर. तुमचं काय म्हणणं? माझं काहीच म्हणणं नाही, कारण मला ऐकू येत नाही. हा मोठा प्रॉब्लेम आहे. बर. काय मला असं वाटतं की यांचं लग्न व्हावं, पण आमचे हे आहेत ना, त्यांना नको आहे ही मुलगी. अरे बापरे. म्हणजे इकडे सासूबाईंना प्रॉब्लेम आहे, तिकडे मला काहीच प्रॉब्लेम नाही. कारण फक्त एवढंच आहे की मला गाता येत. बर, ठीक आहे. आणि तुझं काय म्हणणं रे बाबा? आता माझं म्हणणंच नाही याच्यावरती. कारण की आता जशी मुलगी हवी असते प्रत्येक मुलाला, तशी मधू आहे. म्हणून मला तिच्या बरोबर लग्न करायचंय. पण ह्यांची फॅमिली आड येते आमच्या प्रेमाच्या. नाही, कसं आहे, हे मायलेक चांगले आहेत. ह्यांच्या दोघांमध्ये काही प्रॉब्लेम नाही, पण बाप लय खडूस आहे. अच्छा, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम विहीणबाईंचा नाहीये? नाही. याचा बाप याचा बाप खडूस आहे? खडूस नाहीये तो. त्यांना काय, त्यांचं म्हणणं एवढंच आहे की घरात जी सून येईल ना, ती गाण्यात निपुण असली पाहिजे. कशाला? शास्त्रीय संगीत माहिती असलं. गाणं गायला आणि स्वयंपाक होतो का? ते काय असं आहे का? बर, ठीक आहे. असं तुमचे यांचे काही निगेटिव्ह आहेत, तुमचे काही निगेटिव्ह, यांचे काही प्लस आहेत आणि यांचे काही प्लस आहेत, बरोबर ना? म्हणून मधू इथे आणि चंद्र तिथे असं थोडंसं झालेलं आहे. मग आता फायनली होणार काय? आम्ही 12 जूनला काय पाहायचं, नेमकं काय आम्हाला दिसणार आहे सगळीकडे झी टॉकीज वरती? आपला खाऊ कसा आहे, खाऊच्या डब्यात बंद आहे. बरोबर. तसं आता शेवट काय होणार आहे, ते डब्यात बंद आहे. 12 जून पर्यंत ते बंद आहे. क्या बात आहे. आता तुम्ही तुमच्या लेकासाठी काहीतरी खायला आणलंय म्हणे, ते काय नेमकं दाखवा. आणि ते मुरलेलं आहे व्यवस्थित आणि पाणी सुटलेलं आहे. तसं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते मी काढून घेतोय. मिश्रण आहे, हे जे या भाज्या आहेत या एका बाउलमध्ये घेतोय मी. आणि बस आता याच्यामध्ये बघा, सीझनिंगमध्ये मीठ आपण ऑलरेडी टाकलेलं आहे. आता याच्यात काळी मिरी पूड टाकतोय, चक्का टाकणार आहे, थोडंसं आपण केचप पण टाकणार आहे. काय इथे मी चक्का वापरतोय. जर मेयोनेज असेल, मेयोनेज आपण याच्यामध्ये टाकू शकतो, पण सगळीकडे मेयोनेज नसतो आणि सगळ्यांना आवडत नाही, त्या दृष्टीने मी चक्का टाकतोय. पण एक मात्र आपल्याला बघायचं आहे की इडली तशी थोडी आंबट असते. त्याचा इडलीचा स्वतःचा आंबटपणा आहे, त्याचबरोबर चक्का आहे ते पण आंबट आहे. त्याच्यामुळे मी काय करतोय, थोडंसं केचप टाकतोय की या चवी थोड्या बॅलन्स झाल्या पाहिजे त्या दृष्टीने. याच्यात मी थोडंसं लसूण पण टाकणार आहे, त्यांनी एक छान चव येते.
थोडंसं कुटून घेतोय लसूण. हे लसूण आपण वाटून घेतलेलं आहे, थोडंसं याच्यात टाकतोय. आता ही जी इडली आहे ती पण आपली थंड झाली आहे, त्याला आपण काढून घेऊया. येस, त्याला फक्त वरतून कापून घेतो पहिले. थोडंसं याला तेल लावतोय. असे याचे 2 भाग केले. याला आपण थोडं छोटं करूया. बस, याला लावतो थोडं बटर. आता आपण ब्रेडला कसं लावतोय बटर, जसं सँडविच ब्रेडचं बनवतो तसंच आपण इडलीचं पण करणार आहोत. त्याच्यावर हिरवी चटणी, उरलेल्या तुकड्यांना फक्त आपल्याला जस्ट मोहरी, हळद, तिखट आणि कढीपत्ता याच्यामध्ये टॉस करायचं बटरमध्ये, आणि उरलेले तुकडे त्याचे क्यूब्स, त्याचे पण आपल्याला एक स्टार्टर म्हणा किंवा एक डब्याची रेसिपी ती पण आपली होऊ शकते छान. बस, आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं थोडं लेट्यूस. हे सॅलड, आणि आता मी टाकणार आहे चीज. बस, वर लावणार ही इडली. दोन तुकडे करायचे आहेत आपल्याला. आता डब्यात देताना याच्यावर आपल्याला टूथपिक किंवा काही लावता येणार नाही, पण तिला मी आत्ता खायला देणार आहे, त्याच्यामुळे मी याच्यावर गार्निश पण करणार आहे. मुलांना कसं कलरफुल, हेल्दी आणि अशा सगळ्याच गोष्टींचा आपल्याला विचार करायला लागतो मुलांसाठी काही करताना. तयार आहे आपली मस्त रेसिपी इडली सँडविच. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. इडली सँडविच साठी लागणारे साहित्य: किसलेलं चीज, इडलीचं तयार पीठ, लेट्यूसची पानं, बिटाचे काप, चिरलेला कोबी, चिरलेलं गाजर, हिरवी चटणी, चक्का, बटर, टोमॅटो सॉस, साखर, चिरलेलं लसूण, काळी मिरी पूड, मीठ आणि विनेगर. कृती: प्रथम इडलीचं तयार पीठ एका साच्यामध्ये ओतून स्टीमर मध्ये वाफवून घ्यावं. एका बाउलमध्ये चिरलेला कोबी, गाजर, बीट, मीठ, साखर आणि थोडंसं विनेगर घालून सर्व मिश्रण नीट मिसळून घ्यावं. त्यानंतर काळी मिरी पूड, चक्का, टोमॅटो सॉस, कुटलेला लसूण आणि मीठ घालून सर्व मिश्रण नीट एकजीव करून घ्यावं. वाफवलेलं इडलीचं पीठ साच्यामधून बाहेर काढून मध्यभागी कापून 2 समान भाग करावेत. दोन्ही भागांना बटर आणि हिरवी चटणी लावून त्यावर लेट्यूसची पानं, तयार सॅलड आणि किसलेलं चीज घालून दुसरा भाग त्यावर ठेवावा. तयार इडली सँडविचचे त्रिकोणी काप करून सजावट करून डिश सर्व्ह करावी.